आम्ही विनंती करीत आहोत माननीय पियुष भाऊ कोल्हे तसेच पल्लवीजी चिरमाडे कृपया आपण पारितोषिक वितरण समारंभासाठी यावं. कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड स्पॉन्सर्ड बाय एस पी फार्मास्युटिकल श्री सुदीपजी राणे यांच्यातर्फे बेस्ट कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू जयेश भंगाडे पल्स लॅब. आणि मित्रांनो मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार जात आहे अशा व्यक्तीला जो विजय आणि पराजयामध्ये एकटा उभा ठाकला होता आणि त्याचं नाव बापू बराडे. एबीएस जिम तर्फे 1 महिना सबस्क्रिप्शन मोफत. सिका ई व्हेकल तर्फे 2222 रुपयांचं कॅश डिस्काउंट. आणि मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. आपल्या विविध पुरस्कारांचे प्रायोजक आहेत माननीय ललित भाऊ कोल्हे आणि पियुष भाऊ कोल्हे. मॅन ऑफ द मॅच बापू बराटे ज्यांनी एक हाती हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. वेल डन बापूसाहेब. आणि यानंतर एक विशेष रोख पारितोषिक आहे. श्री मनोज ध्रुवराज वारके यांनी घोषित केलं होतं की प्रत्येक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला अर्थात शिवम संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला विकेट घेतल्यानंतर ते 200 रुपये त्यांनी पारितोषिक जाहीर केलेलं आहे. त्या गोलंदाजींनी ते स्वीकारावं. भूषण झोपे यांनी 2 वेळा 2 बळी घेतलेले आहेत म्हणजे 400 रुपये रोख पारितोषिक. आम्ही विनंती करतो मनोजजी यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. मनोजजी वारके. दोन बळी घेतलेले आहेत भूषण झोपे यांनी. आणि 4 असे गोलंदाज होते ज्यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतलेला आहे. त्या सर्वांना 200 रुपये प्रत्येकी रोख पारितोषिक देण्यात येत आहेत. माननीय पियुष भाऊ कोल्हे यांच्या हस्ते तसेच पल्लवीताई चिरमाडे या स्वतः उपस्थित आहेत. या दोघांच्या माध्यमातून देवेंद्र भिरूड 200 रुपये रोख. ₹200 रोख पारितोषिक माननीय पल्लवीताई चिरमाडे यांच्या हस्ते. पुढील गोलंदाज दीपक राणे माननीय पियुष भाऊ यांच्या हस्ते. नेक्स्ट बॉलर कल्पेश पाटील. आणि शेवटी धीरज शेवटचे गोलंदाज धीरज कोलते माननीय पियुष भाऊ कोल्हे यांच्या हस्ते. आणि इथे हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहेत. धन्यवाद पल्लवीताई. धन्यवाद पियुषजी कोल्हे. आपले खूप खूप आभार. आणि या क्षणांना कैद केलं आहे ते ओजस डिजिटल मीडिया तसेच EBM न्यूज आणि सहकार्य विलिनी मीडिया.
एक धाव. कृपया हॉटेल गौरव 11चे खेळाडू रोहन यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. शानदार असा हा फटका एकनाथ ऑटोमोबाईल तसेच वसुंधरा ट्रेडरच्या शुभेच्छा फलकावर सरोदेजी, राहुलजी सरोदे आणि रुपेशजी सरोदे. कृपया रोहन या खेळाडूंना कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. हॉटेल गौरवचे खेळाडू रोहन नशिराबाद. पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ तो मेरी किस्मत में तेरी ये बात न माने. पल्स लॅब यश खडके. पल्स लॅबचे खेळाडू यश खडके यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. यश करके वो मंच पे चढ़ा गया. सेकंड क्वार्टर फायनलचे सामनावीराचे मानकरी आहेत यश खडके. माननीय पियुष भाऊ कोल्हे यांना विनंती. वेल डन यश खडके. धन्यवाद माननीय पियुष भाऊ कोल्हे. आणि एकूणच परिस्थिती सिद्धिविनायक सुपर रायडर्स 2.2 षटकानंतर बिनबाद 29, ताराचंद 6 आणि निखिल 20 धावांवर नाबाद आहेत. वेट 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 एक गडी बाद 29 धावा. आणि आता पुढील सूत्र आजचे बड्डे बॉय जीवेद शरद शतकम पद्माकरजी पाटील. अ व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. सुंदर असा हा षटकार आणि हा आता माईक सुद्धा एक सुंदर व्यक्तिमत्वाच्या हाती.
तर निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधून येतोय अतिशय उत्तुंग असा षटकार. तर आपण बघू शकतो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर धनंजय ॲग्रो पॉवर संघाचे संघ मालक धनंजय शिरीष चौधरी क्षेत्ररक्षण करतायत. अतिशय गुणी अष्टपैलू खेळाडू धनंजय. ऑफस्टंपच्या बाहेर आणि आपण प्रतिक्रिया बघू शकतात, रिॲक्शन बघू शकतात कुरकुरेची. कारण की कुरकुरेला माहिती होतं एक संधी होती, आखूड टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपला होता, तर त्याला माहिती होतं की या चेंडूवर काय करायचंय, परंतु चेंडू नीटसा बॅटवर आलेला नाहीये. 35 धावा. हा 43 धावा, एक गडी बाद. धनंजय ॲग्रो पॉवरचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. खगेशने या चेंडूला टोलवलेलं आहे वाईड. लॉंग ऑन सीमारेषेकडे हा चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला रिटर्न आणि एक धाव मिळते ती खगेशला. संघाची धावसंख्या होते 44 धावा. निखिल कुरकुरे आता आलेला आहे स्ट्राईकला. निखिल 12 चेंडूत 33 धावा करून फलंदाजी करतोय. निखिल कुरकुरे, चेंडू हवेत आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाने थोडासा स्लो स्टार्ट घेतला होता. जर पहिलेच यष्टीरक्षक धावला असता तर मात्र हा झेल जवळपास तरी पोहोचलेला असता, हाताला तरी लागला असता. परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाचं जजमेंट चुकलेलं आहे. त्यांना वाटलं की धनंजय चौधरी हे पळतील, परंतु धनंजय चौधरी यांच्यापासून तो चेंडू खूप लांब होता. तर जीवनदान मिळतंय ते निखिलला. निखिल हा खेळाडू या स्पर्धेतलं दुसरं शतक झळकवणारा खेळाडू आहे. पहिलं शतक आलेलं होतं अस्मी असरचे विनय यांच्याकडून. पुन्हा एकदा हवेत चेंडू, टप्पा पडतोय, वळतोय. विकास या चेंडूला अडवतायत. जितू या यष्टीरक्षकाकडे परत करतायत. तोपर्यंत एक धाव मिळते ती सिद्धिविनायक सुपर रायडर संघाला. धावसंख्या वाढते 46 धावा. तर लेवा आयकॉनच्या संकल्पनेचे शिल्पकार धनंजय भास्कर चौधरी, भास्कर धनंजय भास्कर कोल्हे हे आपल्या सोबत उपस्थित आहेत. लेवा आयकॉनची संकल्पना मांडणारे आणि त्या संकल्पनेचे शिल्पकार धनंजय भास्कर कोल्हे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर धनंजय कोल्हे यांचा आम्ही लेवा पाटीदार प्रीमियर लीग
तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचे मुख्य मंचावर. चार षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा, 1 गडी बाद. चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. निखिल कुरकुरेचा हा ताकदवान प्रहार होता, परंतु त्या प्रहाराला बाउंड्रीच्या आतच थोपवून धरलेलं होतं क्षेत्ररक्षकाने. तर 1 धाव मिळेल. धावसंख्या वाढते 48. 5वं षटक सुरू आहे. आता खगेश आलेला स्ट्राईकला. डावखुरा फलंदाज. चांगला चेंडू राईट अप इन टू द ब्लॉक होल्ड आणि डायरेक्ट हिट. आणि निखिल कुरकुरेला परतावं लागतंय. धनंजय ॲग्रो पॉवरचे संघ मालक धनंजय शिरीष चौधरी यांची अचूक फेकी आणि शतकवीर फलंदाज निखिल कुरकुरेला परतावं लागेल. आपण बघू शकतो उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण धनंजय शिरीष चौधरी यांचं. तर नील विशाल खडके पुन्हा एकदा आपला डान्स दाखवण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत. विशाल खडके अर्थात विक्की खडके यांचे सुपुत्र नील. तर 48 धावा. आणि अतुल झोपे, नाम तो सुना ही होगा. अतुल झोपे कर्णधार सिद्धिविनायक सुपर रायडर भादली. तर आपण बघू शकतो हा लहानगा बालक, हा बालक आहे नील विशाल खडके, त्रिमूर्ती ब्लास्टरचे सलामी बल्लेबाज. आणि उत्कृष्ट असा फटका, षटकार. বাদাম বাদাম দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম মোবাইলে বডিগুলো 5 টাকা দাম পায়ে তুড়া হাতের বাল্লা থাকে যদি সিটি গলে চেন দিয়ে যাবেন তাতে সমান সমান তোমরা বাদাম পাবেন कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम जो कोई खावे एनर्जी सी लावे जो कोई खावे एनर्जी सी लावे टाइम पास की चीज है नील विशाल खडके. नजदीक न आवे खा लो रे कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम. तर अतुल झोपे फलंदाजीचा आनंद लुटतोय, तर नील खडके हा डान्सचा आनंद लुटतोय. 60 धावा. पुढचा चेंडू सौरभचा आणि हा मात्र चांगला चेंडू, शॉर्ट कव्हर. आणि या ठिकाणी खगेश थोडासा संकटात सापडू शकला असता. अतुल झोपे
लागोपाठ 2 षटकार ठोकलेले त्याने आल्या आल्या आणि आपलं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघूया. चेंडू लागलेला कुठे. धनंजय त्या चेंडूवर वेगाने जात आहेत. एक धाव मिळते. लेग बाईटचा इशारा करतायत पंच. तर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेकचे प्रायोजक आहेत लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. तर आपण या लेवा पाटीदार प्रीमियर लीग अर्थात सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 आजचा 7वा दिवस. उद्या या सामन्याचा अंतिम दिवस असणार आहे. त्यात ग्रँड फिनाले आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. त्या अगोदर दोघी सेमीफायनल मॅचेस होतील. तरी प्रेक्षकांनी रविवारच्या दिवशी आपल्या रविवाराला खास बनवण्यासाठी संडेला फन डे करण्यासाठी जळगावच्या सागर पार्क मैदानावर उपस्थित राहावं. दरम्यान आपण बघू शकतोय या ठिकाणी सिका ई बाईक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यातर्फे प्रत्येक खेळाडूला 2200 रुपयाचं, प्रत्येक खेळाडूला म्हणजे जो सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा जो खेळाडू आहे त्याला 2200 रुपयाचं डिस्काउंट कुपन दिलं जाणार आहे. आणि सहभागी खेळाडूंना 1111 रुपयाचं डिस्काउंट कुपन देण्यात जाणार आहे. एकनाथ ऑटोमोबाईल्स आणि लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सिका ई बाईक प्रदूषण विरहित सिका ई बाईकला या ठिकाणी खरेदी करण्याची संधी असणार आहे सर्वांना. तर नील आपण बघू शकतो या मोठ्या स्क्रीनवर. आणि विशाल खडके अर्थात विक्कीचे जेवढे फॅन्स झालेले नसतील त्याच्या फलंदाजीचे तेवढे त्याच्या मुलाच्या डान्सचे लोक फॅन झालेले आहेत. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर निघताना आपण बघू शकतो. कपड़ों से क्या होता, नजरें गंदी सोच गंदी, मर्द है बिन बंदी लोटा, ओ बोलेगा या ओ बोलेगा साला. आणि या ठिकाणी वेगवान फेकी होती परंतु अतुल आपल्या क्रीजमध्ये. कृपया गोलंदाज जेव्हा पळतो तेव्हा कृपया शांतता ठेवायची आहे. चेंडू हवेत टप्पा खातोय आणि विकास यांच्याकडे चेंडू जातोय. धावसंख्या वाढलेली आहे. (63) लॉस ऑफ 2. अतुल झोपे सामना करतील निलेशचा. चेंडू हवेत आणि सरळ जातोय तो भंगाळे गोल्ड बॉलिंग एंड कडे. आणि अतुलने आज काय ठरवलेलं आहे काही समजायला मार्ग नाहीये. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार लगावलेला होता. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार लगावलेला होता. त्यानंतर आता स्ट्राईक आलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. 67 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव अतुल यांना. तर 68 धावा. आणि खगेशने उंच टोलवलेला हा
षटकार. गिला 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 दिल गिला गिला मिला 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 कोई मिला मिला गिला 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 दिल गिला गिला मिला 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 कोई मिला मिला तेरी हर एक अदा आणि नशिबाच्या घोड्यावर स्वार होऊन आलेले आहेत खगेश. सहा षटकांची समाप्ती, 75 धावा, 2 गडी बाद. आणि आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 125 धावा. तर याच सरासरीने जर सिद्धिविनायक सुपर रायडर्स भादलीचा संघ जर निरंतर 10 षटकं फलंदाजी करेल तर ते 125 पेक्षा जास्त धावांचं टार्गेट देऊ शकतात. परंतु अतुल झोपे आणि खगेश यांनी मागच्या काही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे, ज्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे, ज्या आक्रमकतेने फलंदाजी केलेली आहे, ती फलंदाजी बघता माझ्या मते 125 पेक्षा सुद्धा ते जास्त धावा करू शकतात. परंतु त्यासाठी त्यांना तशी खेळी करणं आवश्यक आहे. बघूया कसं खेळतायत ते. दरम्यान गोलंदाजीसाठी आलेले आहेत विकास. परंतु आता मात्र धनंजय ॲग्रो पॉवर संघाला एका बळीची नितांत आवश्यकता आहे. कारण हे दोन्ही फलंदाज सेट झालेले वाटत आहेत, त्यांना बॉल चांगल्या पद्धतीने दिसतोय, चांगला कनेक्ट करतायत. तर बघूया काय होतंय ते. पुढचा चेंडू विकासचा, वेगवान चेंडू, बॅकफुटवर जातोय फलंदाज, लॉंग ऑन सीमारेच्याकडे टोलतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, वेगवान फेकी करतोय गोलंदाज, त्या फेकीला अडवतोय. परंतु खगेश मात्र धाव पूर्ण करतोय आणि धावसंख्या वाढते, 76 धावा. तर कृपया गोलंदाज जेव्हा बॉल टाकतो तेव्हा कोणीही बोलणार नाहीये. 78 धावा, 2 गडी बाद. विकास गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि विकास यांचा सामना करतील खगेश. चांगला चेंडू, आणि आता मात्र इनसाइड आउट. षटकार स्माइलिंग नीसच्या होर्डिंग्सवर जाऊन लागलेला आहे. उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए आपण बघू शकतो डॉक्टर मनीष चौधरी यांचं
पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. सौरभ या चेंडूला अडवतोय, परत करतोय. एक धाव. आता मात्र आलेले आहेत अतुल झोपे. अतुल झोपे सामना करतील शेवटच्या चेंडूचा, जो करतील विकास. चेंडू हवेत आहे, दूर किती आणि उंच किती, तर हातात अतुल झोपे यांना बाद व्हावा लागणार आहे. चोरी से काटी है यहाँ वहाँ, रूठी हूँ मैं तुझसे रूठी हूँ, मुझे मना लेना ओ जाने जा. छेड़ेंगे हम तुझको, लड़की तू है बड़ी बुम्बाट. आहा आहा आहा, उलाला 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 उलाला. 85 धावा, 3 गडी बाद, 7 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि हा अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन याला पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड सीमारेषा पार षटकार आणि 91 धावा. मेरी 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 दिल पे छाया छाया छाया, प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, प्यार का तोहफा तेरा बना है जीवन. खगेश अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. निलेश खाचणे यांचा पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी आता मात्र एक संधी, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थ्रो चुकलेला आहे आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. तरी एक धाव मिळते. ब्याण्णव धावा. फुलटॉस चेंडू आणि बाद व्हावा लागेल. फलंदाजांना बाद व्हावा लागेल आणि फलंदाज हा रिव्ह्यूचा आग्रह करू शकत नाही. पंचांना जर संशयास्पद वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. फलंदाज मागणी करू शकत नाही किंवा गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक ही मागणी करू शकत नाही, असं आयोजकांकडून कळवण्यात येत आहे. ब्याण्णव धावा, 3 गडी बाद. खगेशला बाद व्हावं लागलेलं आहे. माफ करा, अक्षय कोल्हेला बाद व्हावं लागलेलं आहे. अक्षय या ठिकाणी अपडेट झालेला नाही स्कोर. अक्षय अत्तरदे अजून सुद्धा या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय. तर का बीड़ा है मजे उड़ाती है मेरी मोहब्बत की पूछ मार के.
उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट सिद्धिविनायक सुपर रायडर संघासाठी. रन रेट अतिशय चांगला आहे सिद्धिविनायक सुपर रायडरचा. खगेश जो अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. तर पुढचा चेंडू असेल निलेशचा. उत्कृष्ट असा फटका, फाईन लेग, सीमारेषा पार षटकार. खगेश तर बघा, सिद्धिविनायक सुपर रायडर भादली संघात कुणाल फालक नावाचा एक स्टार होता. त्यानंतर अतुल झोपे, सलामीवीर निखिल कुरकुरे. तर आता एक नवीन स्टार या ठिकाणी तयार होतोय, तो सिद्धिविनायक सुपर रायडर भादली संघाकडून खगेश रडे, जो 14 चेंडूत 32 धावांची अतिशय उत्कृष्ट अशी इनिंग खेळतोय आणि सुनिश्चित करतोय की आपला संघ जास्तीत जास्त मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. तर खगेश याने साखळीच्या शेवटच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती आणि आज या बाद फेरीच्या सामन्यात सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी करतोय. तर 103 धावा झालेल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 103 धावा 4 गडी बाद 8 षटकांच्या समाप्तीनंतर. तर 2 षटकं बाकी आहेत. तर बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय बॅटची बाहेरची कड आणि शॉर्ट थर्डमॅन या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर सुचनजी क्लासेसच्या होर्डिंगला जाऊन चेंडू धडकतोय आणि चौकार. विपुल नारखेडे उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. आखू टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार, अत्यंत वेगवान, एक धाव, दुसरी धाव मिळत नाहीये. तर धावसंख्या वाढते ती 108 धावा 4 गडी बाद झालेले आहेत सिद्धिविनायक सुपर रायडर संघाचे. 108. नो बॉल. नो बॉल आणि फ्री हिट असेल. आणि चांगला चौकार येतोय. स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. आणि आता मात्र खगेश आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. 16 चेंडूत 36 धावा काढून नाबाद फलंदाजी करतोय. हा चेंडू नीटसा बॅटवर आलेला नाहीये, परंतु एक धाव देऊन जाईल.
आणि या ठिकाणी मात्र खराब थ्रो आणि उत्कृष्ट असं बॅकअप रोशनचं. एकशे 16 धावा आणि चांगलं बॅकअप होतं या ठिकाणी. थ्रो थोडासा खराब होता परंतु बॅकअप चांगलं होतं. निश्चितच संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत रोशन यांनी. वन 116 लॉस ऑफ 4 आफ्टर 9. गोदावरी फाउंडेशनच्या होर्डिंगला जाऊन धडकलेला आहे हा चेंडू. आणि आता मात्र खगेश 43 धावांवर पोहोचलेला आहे. बोल्ड 18 चेंडू 43 धावा. खगेश बोल्ड आउट होऊन बाद झालेला आहे. आणि धनंजय ॲग्रो पॉवरचे खिरोद्याचे जे समर्थक बसलेले आहे स्टंपच्या मागच्या साईडला, धनंजय ॲग्रो पॉवरच्या समर्थकांना विनंती असेल मैदानाच्या आत कोणी जाणार नाही. आपल्याला जो सेलिब्रेशन करायचंय, जो उत्साह दाखवायचा तो मैदानाच्या बाहेर. वन 122 लॉस ऑफ 5 आफ्टर 9.2 ओव्हर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गॅप मध्ये टोलवलेला चेंडू श्री गणेश एंटरप्राइजेसच्या होर्डिंगला जाऊन धडकतोय. चौकार. डायरेक्ट हिट असती तर धाववाद होण्याचा संभव. तर 10 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक सुपर रायडर्स संघाने 129 धावा केलेल्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर 130 धावांची आवश्यकता असेल धनंजय ॲग्रो पॉवर खिरोदा संघाला. निखिल कुरकुरे 36 धावा 15 चेंडू 3 चौकार 3 षटकार. खगेश रडे 19 चेंडू
खगेश रडे 19 चेंडू 43 धावा 5 षटकार 1 चौकार. अतुल झोपे 9 चेंडू 19 धावा 2 षटकार 1 चौकार. तर विपुल नरखेडीची एक छोटीशी इनिंग, नाबाद 14 धावा, तर 11 धावा अवंतर आलेल्या आहेत. तर 10 षटकात 129 धावा 5 गडी बाद. तर बघूया धनंजय ॲग्रो पॉवरचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करत होते. तर थोडा वेळ आपण DJ धांडे यांच्याकडून सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया. त्यानंतर सेकंड इनिंग्सला सुरुवात होईल. तर अय्याज मोहसिन, आमचे सहकारी कॉमेंटेटर अय्याज मोहसिन यांना विनंती असेल की आपण आता कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. नंतरचा आवाज असेल अय्याज मोहसिन यांचा. పుష్ప ఒక్కతూరిగా హీరో అయిపోయినాడు మంగళ కోకా 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 కడితే కొర కొరమంటూ చూస్తారు. పొట్టి పొట్టి కౌని వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు. కోకా కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది, మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది. మీ మగ బుద్ధే వంకర బుద్ధి. ఊ అంటవా అమ్మవా, ఊ అంటవా అమ్మవా, ఊ అంటవా అమ్మవా, ఊ అంటవా అమ్మవా. श्री पद्माकरजी पाटील, अक्षयजी कोल्हे, कृपया अक्षय कोल्हे यांनी या सेलिब्रेशन मंचाकडे यायचं आहे, जिथं आपले लाडके पद्माकरजी पाटील यांचा वाढदिवस, एक ऐतिहासिक असा वाढदिवस देवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे पद्माकरजी पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय. आणि बघा दूर दूरपर्यंत हजारोच्या संख्येनं प्रेक्षक आणि समाज बांधव पद्माकरजी यांना शुभेच्छा देत आहेत. बंटी भैया बारंबे, चंदनजी कोल्हे, स्वप्नीलजी नेमाडे, भांडेजी, खडकेजी, भूषण बडेजी, जितू कोल्हेजी, बंटीजी, सर्वच पद्माकर पाटील यांचा वाढदिवस सण समरणीय करताना तुम जियो हजारों साल पद्माकर भाऊ और साल के दिन हो 50,000. अनेक वाढदिवस साजरे झालेले आहेत, परंतु ज्या पद्धतीनं खेळाच्या मैदानावर आपल्या कर्मभूमीवर सर्व मित्रांकडून आयोजन समितीकडून पद्माकर भाऊ यांचा आज हा सुंदर असा वाढदिवस सोहळा गडा भेट घेऊन शुभेच्छा देताना चंदन भाऊ, स्वप्नील भाऊ, बंटी भाऊ, खडकेजी, देशमुखजी, सर्वच मित्र इथं उपस्थित आहेत. आणि खेळाच्या मैदानासहित पद्माकरजी यांनी जीवनाच्या मैदानात सुद्धा शतक मारावं याचं मंगल कामना. सरदार वल्लभ भाई पटेल देश के एक ऐसे नेता थे जिन्हें भारत कभी भुला नहीं पाएगा. उनके बिना आज के भारत की कल्पना करना ही नामुमकिन है. उनकी दूरंदेशी और या क्षणांना कैद करीत हमें असताना सदा प्रेरणा ज्ञानेश्वर देते हैं. माऊली तसेच ओजस और डिजिटल फोटो
पुढील सामना त्रिमूर्ती ब्लास्टर्स वर्सेस हॉटेल गौरव नशिराबाद 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित टॉस का बॉल डगआउटमध्ये यायचं. अच्छा, बघा आमच्या आयोजन समितीचं मनाचं औदार्य, त्यांनी सन्मान दिलेला पद्माकर पाटील यांच्या हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघांचे संघ मालक, टीम ओनर्स, नशिराबाद गौरव हॉटेल नशिराबाद 11. कृपया धनंजयजी कोल्हे, माननीय धनंजयजी यांना विनंती, कृपया आपण मुख्य मंचावर यावं. या सन्मान मंचावर आपलं स्वागत आहे. माननीय धनंजयजी कोल्हे, एक विनम्र असं व्यक्तिमत्व, मात्र आमचा आग्रह आहे की आपण व्यासपीठावर यावं. नशिराबाद गौरव 11 विरुद्ध त्रिमूर्ती ब्लास्टर्स, दोन्ही संघ मालक आणि संघ कर्णधार, कृपया त्वरित आपण व्यासपीठावर यावं. नशिराबाद संघाचे भूषण नेमाडे जर इथं उपस्थित असतील, भूषण नेमाडे. माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. धनंजय दादा खुल्ले यांना विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भूषण नेमाडे यांना एक महिन्याची एबीएस जिम सबस्क्रिप्शन मोफत. आणि लक्ष्मी इंजिनिअरिंग व सिका ई व्हेकल तर्फे 2222 रुपयांचं कॅश डिस्काउंट. आणि कॅच ऑफ द मॅच SP फार्मास्युटिकल तर्फे हॉटेल गौरव 11चे रोहन यांना कॅच ऑफ द मॅच बेस्ट कॅच अवॉर्ड. धन्यवाद तो सुदीपजी राणे आणि माननीय धनंजयजी कोल्हे यांच्या हस्ते आपण तो स्वीकारावा. टॉसचा मान देण्यात आलेला आहे आजचे आपले बड्डे बॉय पद्माकरजी पाटील यांना. धन्यवाद धनंजय साहेब, आपण आपला अमूल्य असा वेळ दिला आहे तरुणाईला प्रेरित करण्यासाठी. पुढील सामन्याची नाणेफेक नशिराबाद संघाने जिंकलेली आहे. निर्णय प्रलंबित.
हा 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 गोंधळात गोंधळ, डबल गोंधळ. आणि मोबदला 4 धावा. वेगवान असा हा चेंडू. धनंजय आग्रव विरुद्ध सिद्धिविनायक अतुल यांचं यश. एक गडी बाद आणि धावा मोडले 6. अशा प्रकारे एक षटकानंतर धनंजय आग्रव 10 धावा, एक गडी बाद. आणि धनंजय आग्रव यांचं वैशिष्ट्य विचारलं तर त्यांचे जबरदस्त उत्साही समर्थक नेहमीच जल्लोष करीत असतात आणि आपली उपस्थिती दाखवून देतात. 54 चेंडूंमध्ये 120 धावांची गरज धनंजय आग्रवला. नवीन गोलंदाज निखिल. प्रेक्षकांच्या विविध भावमुद्रा टिपताना ओजस डिजिटल मीडिया अँड फोटोग्राफी मनोजजी देवेशजी. निशान साधलेला आहे निशांतनं. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल दुनिया से मेरा खली बली हो गया है. दुसरा बळी गेलेला आहे. समर्पण यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. प्रेक्षकांना नम्र विनंती, कृपया आपण जल्लोष नक्कीच करावा, मात्र सीमारेषेबाहेर, जेणेकरून क्षेत्ररक्षकांना त्रास होणार नाही. आणि माननीय पंचांनी सुद्धा सूचना केलेली आहे. आपण पंचांच्या वारंवार सूचनांचा मान भान आणि सन्मान ठेवूया. वैभव टोके नवीन फलंदाज. धनंजय आग्रव 10 धावा 2 बडी. गोलंदाज निखिल. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू. 1 धाव. अकरा धावा 2 गडी बाद धनंजय आग्रव. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन केले जात आहेत. एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक काउज कॉर्नर, मिड ऑन. हुकलेला असा हा फटका, निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा हुकलेला असा हा फटका, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू शिल्लक. तडाखे बंद असा फटका. थेट वल्लभ भाई प्रकाश धोतावर. माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही. प्रचंड शक्तिशाली असा फटका आणि उत्कृष्ट अशी टायमिंग. एक धाव. दोन षटकानंतर 18 धावा. 2 गडी बाद 18 धावा. धनंजय ॲग्रो विरुद्ध सिद्धिविनायक. अठ्ठेचाळीस चेंडू 112 धावांची गरज. आपल्या या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन. प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड सागरजी भंगाडे, भागवत दादा भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल असं सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे, LK फाउंडेशन, माननीय ललित भाऊ कोल्हे. 2 ओव्हर 18 रन. हुकलेला फटका मात्र एका धावेने समाधान. सत्तेचाळीस चेंडूंमध्ये 111 धावांची गरज. आजच्या या रम्य सायंकाळी रोमहर्षक असा हा सामना. पुढील सामन्यात नशिराबाद संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घोषित केला आहे. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला. पाहावं लागेल संयुक्त क्षेत्ररक्षण सफल झालंय की नाही. जोडीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. विलक्षण असा प्रसंगावधान राखलेलं आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. आणि आपण पाहत आहोत की आज स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं. ज्या प्रेक्षकाला जिथे जागा मिळेल तिथे बसून ते सामना पाहत आहेत. चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं. 4 धावा.
एकनाथ ऑटोमोबाईलच्या दिशेनं हा चेंडू गेला होता, हा चौकार गेला होता. एकनाथ ऑटोमोबाईल, सिका ई व्हेकल्स, द फ्युचर बाईक, पोल्युशन फ्री, लायसेन्स फ्री, साऊंड फ्री. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक. 44 चेंडूंमध्ये आता तब्बल 105 धावांची गरज आहे. स्वागतार्ह असा हा षटकार लॉंगॉनच्या वरून डरने वालों को थेट मैं और वाहन डराऊं। तळावर. डॉन भाई का मैं तो डंका बजाऊं। डॉन बजा डॉन को, डॉन बजा डॉन को। डरने वालों को मैं और डराऊं। डॉन भाई का मैं तो डंका बजाऊं। डॉन बजा डॉन को, डॉन बजा डॉन को। डरने वालों को मैं और डराऊं। 31 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा असा हा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज अतुल. तिसऱ्या पंचाकडे चेंडू टोलवलाय तो द्वितीय पंचांनी. मुख्य पंच राजीवजी, द्वितीय पंच वसाणीजी आणि आता निर्णय सोपवलाय ते तृतीय पंचांकडे. WDZ यूट्यूब, आशिषजी डागा, डिसिजन पेंडिंग. आउट. सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही। सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही। सरदार वल्लभ भाई देई भारत माता. दोन गडी बाद. 31 धावा. धनंजय अग्रो. 5 चेंडू आणि 13 धावांवर वैभव. माननीय दीपाताई काळे नगरसेविका यांचं मनपूर्वक स्वागत. माननीय दीपाताई काळे. एकतीस धावा आणि 3 गडी गारद. एका पाठोपाठ असे धक्के नियमित अंतरानं. निखिल. फुलटॉस चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेनं. 1 धाव. आणि सद्यस्थितीमध्ये धावगती मंदावलेली आहे आणि आवश्यक धावगती ही निरंतर वृद्धिंगत होत आहे.
त्याच्यामुळे पुढील कालखंडात नक्कीच कठीण जाणार आहे फलंदाजांसाठी. कॉट अँड बोल्ड. बॅक टू द बॉलर. सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही. सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही. सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही. या स्पर्धेदरम्यान कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट झेलासाठी SP फार्मास्युटिकल सुदीपजी राणे यांच्यातर्फे विविध बक्षीस. ABS फिटनेस अँड जिम संदीपजी पाटील यांच्यातर्फे विजेत्या संघाला 6 महिन्याच्या प्रत्येक खेळाडूला 6 महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शन. उपविजेता प्रत्येक खेळाडूला 3 महिन्याची मोफत सबस्क्रिप्शन. आणि माता महिला भगिनी यांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मुलीला महिलेला मोफत सबस्क्रिप्शन 1 महिन्यांचं. तसेच पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरीकडून डिस्काउंट कुपन. सुंदर असा हा फटका. गोलंदाजाला मात्र झटका. 6 धावा. गली क्षेत्र 1 धाव. चोरटी अशी धाव. या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक. 38 चेंडूंमध्ये 91 धावांची गरज. अमेय एंटरप्राइजेस. त्रेचाळीस धावा 4 गडी बाद. धनंजय अॅग्रो आवश्यक धावगती मात्र अजूनही उंचावर. 37 चेंडूंमध्ये तब्बल 87 धावांची गरज. चार 44 धावा 4 गडी बाद आणि 4 षटकं. 4 धावांचा चौकार लागलेला आहे. आता हे बॅट्स जात आहे की काही संदेश जात आहे. कदाचित संदेश दिला गेला आहे की आता मारा जोईन तोईन. हाणामारीची षटकं आणीबाणीची परिस्थिती. झुंजार फलंदाजी करण्याची गरज, कारण 36 चेंडूंमध्ये 86 धावांची गरज आहे. 4 ओव्हर नंतर 4 गडी बाद 44 धावा. आश्चर्यकारक. आधुनिक गडी बाद बघा एलईडी स्क्रीनवर.
त्रिफळाचीत झालेले आहेत फलंदाज. चेंडू मात्र नेमका बेल्सवर आदळलेला आहे, पण विकेट ती विकेट असते मित्रांनो. आणि आता निम्मा संघ हा तंबूत परतलेला आहे. 5 गडी बाद, 44 धावा. धनंजय ॲग्रो. घनश्याम चौधरी एक उंच असे गोलंदाज. अनेक मोठ्या स्पर्धा यांनी गाजवलेल्या आहेत आपल्या गोलंदाजीनं. घनश्याम समोर आहेत रोशन. पूल केलेला फटका काउस कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव घेतली आहे फलंदाजांनी आणि खूप दुरून लॉंग ऑन वरून धावत आले होते खेळाडू क्षेत्ररक्षक. 45 धावा, 5 गडी बाद. वेगवान चेंडू, विद्युत गतीचा चेंडू. घनश्याम यांनी आतापर्यंत फक्त एक धाव दिलेली आहे फलंदाजाला आणि एक फलंदाज केलाय बाद. उत्कृष्ट गती, अचूक मारा, कणखर आणि खडतर असा हा गोलंदाज घनश्याम चौधरी. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. 45 धावा, 5 गडी बाद. धनंजय ॲग्रो. लॉफ्टेड असा हा फटका उंचावरून टोलावलेला. प्रतीक्षा करीत आहोत आपण निर्णयाची. रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर. 6 धावा. आईला रे आईला, आत्तीचा माईला. रुखमा टेंट हाऊस. रुखमा टेंट हाऊस, सुंदर सजावट, तत्पर सेवा आणि अत्यंत वाजवी दर. किशोरजी महाजन आणि चंद्रकांतजी महाजन यांचे मनपूर्वक आभार. शीतपेयाचा आस्वाद घेण्यासाठी ड्रिंक ब्रेक. लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, एकनाथ ऑटोमोबाईल्स. नो लायसेंस, नो पोल्यूशन, नो साउंड. सीका ई व्हीकल. আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম, আমার কাছে পাবে শুধু কাঁচা বাদাম। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম, আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম, আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম। মোবাইলে বডিগুলো 5 টাকা দাম, পায়ে তুড়া হাতের বাল্লা থাকে যদি সিটি গলে চেন দিয়ে যাবেন, তাতে সমান সমান তোমরা বাদাম পাবেন। कच्चा बदाम खा लो, कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो, कच्चा बदाम। जो कोई खावे एनर्जी सी लावे, जो कोई खावे एनर्जी सी लावे। टाइम पास की चीज है जिससे ठंड नजदीक न आवे। खा लो रे कच्चा बदाम, खा लो कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो, कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो, कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो, कच्चा बदाम। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম, আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম। लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनद्वारे आयोजित लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व तिसरे आलेले समस्त लेवा समाज बांधव, अबाल वृद्ध बंधू आणि भगिनी यांचं आयोजकांच्या वतीनं मी पत्रकार, ऑल इव्हेंट अँकर, प्लेटलेट सदिच्छा दूत आयास द इंडियन मनपूर्वक स्वागत करीत आहे. सद्यस्थिती 5 षटकानंतर 51 धावा आणि 5 गडी बाद
आताही 30 चेंडूंमध्ये 79 धावांची गरज. धनंजय अॅग्रो, अक्की, नवीन गोलंदाज अक्षय, समोर फलंदाज आहेत जयेश, नॉन स्ट्रायकर एंड रोशन. कृपया कार चालक बांधवाने आपने लाईट बंद करावेत कारचे. फलंदाज विचलित होत आहेत. हेडलाईट बंद करावी कारची कृपया. कार चालक बांधव कृपया हेडलाईट बंद करावी आपल्या वाहनाची. प्रेक्षकांनी सूचना करावी, जे प्रेक्षक तिथे उपस्थित आहेत त्यांनी वाहन तळावरील त्या कार चालकाला सूचना करावी. हुकलेला असा हा फटका. द्रुतगती गोलंदाज अक्षय उत्कृष्ट मारा करीत असताना अचूक वेगवान गोलंदाजी कशी करावी याचा वास्तविक प्रात्यक्षिक घडवताना अक्षय आणि समोर आक्रमक असा फलंदाज म्हणजे रोशन. 6 चेंडू 13 धावा. स्विंग अँड मिस. हुकला आणि थांबला. 53 धावा, 5 गडी बाद. धनंजय अॅग्रो विरुद्ध श्री सिद्धिविनायक 28 चेंडू 77 धावांची गरज. वाईड. ऑनलाईन WDZ यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो, हे सर्व आता बाद फेरीचे सामने. स्क्वेअर लेग अंपायर मंद मंद गतीनं विकेटच्या दिशेनं. तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय निर्णय. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं गाशा गुंडाळला जाईल. थेट स्पर्धेबाहेर तो संघ जाईल याची काळजी घ्यावी दोन्ही संघांनी. विद्युत गतीनं यष्टीरक्षण करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, मात्र फलंदाज सुद्धा जणू काय अंगतचा पाय असावा त्या पद्धतीनं त्यांचे पाय जमिनीला टेकलेले, त्याच्यामुळे यष्टीरक्षकाच्या पदरी निराशा पडलेली आहे. प्रयत्न मात्र निरंतर सुरूच आहेत. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं ज्याचं नाव आहे अक्षय. खरंच कौतुकास्पद अशी गोलंदाजी करतोय अक्षय, कारण फलंदाजांना गरज आहे आता वारंवार फटकेबाजी करण्याची, झुंजार फलंदाजी करण्याची आवश्यकता. 25 चेंडूंमध्ये 76 धावांची आवश्यकता, म्हणजे सरासरी प्रत्येक चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. आवश्यक धावगती 18 यावेळी मात्र यॉर्कर लाईन.
6 षटकानंतर 5-5 for 5 55 धावा, 5 गडी बाद 55 धावा. धनंजय अॅग्रो विरुद्ध सिद्धिविनायक. बघा समीकरण मोठ्या पडद्यावर. घनश्याम चौधरी आपलं वैयक्तिक दुसरं असं षटक घेऊन वेगवान चेंडू टाकत असताना घनश्याम चौधरी आणि कदाचित आता सिद्धिविनायकच्या समर्थकांना विजयाची चाहूल लागते. चौकार अडवलेला आहे. अक्षय अत्तरदे. बावीस चेंडू आणि 73 धावांची गरज. पायानं क्षेत्ररक्षण आणि पायानं थ्रो झालेला आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा तिथपर्यंत आलेला आहे आणि चेंडू सुखरूप पोहोचलेला आहे. सातव्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत घनश्याम चौधरी, ज्यांनी आतापर्यंत मोजलेले आहेत 11 धावांनी बाद केला आहे 1 गडी. 21 चेंडू 71 धावा असं महत कठीण समीकरण. चंदन भाऊ कोल्हे यांच्या शुभेच्छा फलकावरून किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. आता बघा 65 धावा झालेल्या आहेत आणि नेमक्या 65 धावांची गरज आहे. 20 चेंडूंमध्ये 65 धावा. हिंदी मध्ये म्हटलं जातं कि मान लो तो हार है और ठान लो तो जीत है. आता ही दोन्ही संघांना संधी आहे येथून उत्कृष्ट खेळ खेळणं आणि विजय मिळवणं. आता ही शक्य आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा हवेत फटका. यावेळी मात्र संधी निसटली आहे, मात्र रनआउटची संधी सुद्धा मिस झालेली आहे. सहासष्ट धावा, 19 चेंडू आणि 64 धावांची गरज. निर्धाव चेंडू. 7 षटकानंतर 66 धावा, 5 गडी बाद. धनंजय अॅग्रो. आणि आता 18 चेंडूंमध्ये 64 धावांची गरज. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारे आयोजित लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व 3रे 7वा दिवस. बाद फेरीचे सामने आलेल्या समस्त लेवा समाज बांधवांचं तसेच भगिनींचं आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. विविध मान्यवर, विविध प्रायोजक
समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे नागरिक अबालवृद्ध यांचं पुनश्च एक वार आयोजन समितीतर्फे मनभावानं स्वागत. आपल्या या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत जय दुर्गा ग्रुप, माननीय महापौर जयश्रीताई सुनील महाजन. या स्पर्धेला प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड, भागवत दादा भंगाडे, सागर दादा भंगाडे. सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, सरोदे बंधू राहुलजी आणि रुपेशजी. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे. विशेष सहकार्य LK फाउंडेशन माननीय ललित भाऊ कोल्हे, माजी महापौर तथा विद्यमान सभागृह नेता. एकेरी धाव, लेग बाईटचा इशारा केलाय पंचांनी. धावांची गरज आहे चौकार आणि षटकारांची आणि धावा येत आहेत एकेरी आणि दुहेरीत. नक्कीच श्री सिद्धिविनायक संघाला एकेरी आणि दुहेरीने काही फरक पडणार नाही. निर्धाव चेंडू, 16 चेंडू बाकी आणि 63 धावांची गरज. सामन्यावर हळूहळू पकड मिळवताना श्री सिद्धिविनायक. निर्धाव, हडुवार फटका. खोलवर टाकलेला हा चेंडू. तेरा चेंडू 61 धावा. बारा चेंडू 61 धावांची गरज, म्हणजे सरासरी प्रत्येक चेंडूवर आता 5 धावांची गरज. मैदानामध्ये लहानग्या बालकाचं आगमन. बारा चेंडू आणि 61 धावा आणि या सामन्यावर आता मजबूत अशी पकड, पोलादी पकड सिद्धिविनायक संघाने मिळवलेली आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये निश्चितच जल्लोषाचं वातावरण निर्माण होत आहे. उत्साही समर्थक आहेत. घणाघाती असा हा फटका थेट वाहनतळामध्ये श्री गणेश एंटरप्राइजेस वरून.
टीव्हीएस स्टार पंकज शोरूम वरून श्री सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स. आणि या षटकारानं थोडी का असेना अंधुक अशी आशा निर्माण झाली असेल धनंजय ॲग्रोला. 11 चेंडू आणि 55 धावा. असं बघितलं तर प्रत्येक चेंडूवर नेमक्या 5 धावांची आवश्यकता आहे. 5व्या वर्गात शिकलो होतो 11 5 55 होतात. पण जर नो बॉल पडला तर समीकरण आशादायक होऊ शकतात. पुन्हा एकदा जोरकस फटका. यावेळी मात्र लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्या शुभेच्छा फलकाला दणदणीत असा हा चौकार. आक्रमक फटका. 10 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. वाईड. दहा चेंडू आणि 50 धावांचे समीकरण. लॉंग ऑफ. 1 धाव. 9 चेंडू आणि 49 धावा. आउट. अक्कीच असेल नक्की. विपुल नारखडे यांचा सुंदर असा झेल. अंतर्गत वर्तुळ ज्याला क्रिकेटच्या भाषांमध्ये इनर सर्कल 30 यार्ड सर्कल म्हटलं जातं. LED लाईट्स झगमग करीत आहेत तिथं. सुंदर असं हे आकर्षक असं हे वर्तुळ विशेषतः संध्याकाळीच हे प्रज्वलित होतं. आणि आता 8 चेंडू आणि 49 धावा. म्हणजे इथून जर 8 षटकार लागले तर मॅच टाय होईल. चार धावा. टीव्हीएस स्टार पंकज शोरूम. उत्तुंग असा हा लांब लचक फटका. 6 धावा. आता पाहूया काय समीकरण ठरतंय ते. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. बघा LED स्क्रीनवर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग केलाय. आणि भाग्यशाली तर आमचे व्हिडिओग्राफर, त्यांना कुठली दुखापत झालेली नाही. WDZ टीम. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. म्हणजे कर्तृत्व आणि मोठं भाग्य सुद्धा लागेल. धनंजय ॲग्रो विरुद्ध श्री सिद्धिविनायक. सौरभ 10 धावा. रोशन 36 धावा. आणि आता आपण पाहत आहोत की श्री सिद्धिविनायकच्या समर्थकांमध्ये जबरदस्त असा उत्साह आढळून येत आहे. विजयाची त्यांना चाहूल लागलेली आहे. अत्यंत पोलादी अशी पकड या सामन्यावर निर्माण केली आहे ती सिद्धिविनायक संघानं. आणि आता गोलंदाजीला आले आहेत निखिल.
त्यांचं काम थोडंसं सोपं झालेलं आहे. 6 षटकारांपेक्षा कमी षटकार जरी दिले किंवा 6 जरी दिले तरी लक्ष्य पार होणार नाही. फक्त काळजी त्यांना घ्यावी लागेल की ते नो बॉल वाईड बॉल करू नये. वाईड एक अवांतर धाव. सहा चेंडू 38 धावा. सहा चेंडू आणि 37 धावांची गरज. म्हणजे आताही जर 6 षटकार मारलेत तर सुपर ओव्हर होऊ शकते. ज्यावेळी मात्र बाजी मारली आहे ती गोलंदाजानं. निखिल फक्त 1 धाव त्यांनी दिलेली आहे. आणि आता जर अधिकृत चेंडूंचा आपण विचार केला तर हे लक्ष्य अशक्य कोटीतलं. 5 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. शानदार असा फटका 6 धावांसाठी. आणि आता श्री सिद्धिविनायकचे समर्थक हे उठून उभे राहिलेले आहेत आणि उभे राहून नाचत आहेत. त्यांच्या आनंदाला पारावार नाही. 100 गाठलेली आहे धनंजय अॅग्रोनं. सौरभ यांनी 3 चेंडूंमध्ये 16 धावा फटकावलेल्या आहेत. तसेच रोशन यांनी 22 चेंडूमध्ये 36 धावा चोपलेल्या आहेत. मात्र मनामध्ये उपस्थित होत आहे हा यक्ष प्रश्न, अशीच फटकेबाजी 2-3 ओव्हर अगोदर का नाही झाली. त्याचं कारण गोलंदाजांनी उत्कृष्ट असा मारा केला. गोलंदाजाचं पायगुण 100 धावा. 3 चेंडू 30 धावा. आणि आता तरी वाटतंय की आता फक्त औपचारिकता शिल्लक. होय, आता फक्त औपचारिकता शिल्लक. प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट, गगनभेदी गडगडाट. दोन चेंडू 30 धावा. तूर्त दिलासा म्हणून, जखमेवर फुंकर म्हणून हा चौकार. आणि अशा पद्धतीनं आता धनंजय अॅग्रो यांचा प्रवास हा संपुष्टात आलेला आहे. आणि सिद्धिविनायक संघानं हा सामना दणदणीत 25 धावांनी जिंकलेला आहे. एकवीस धावांनी जिंकलाय हा सामना श्री सिद्धिविनायक सुपर किंग. आणि पुढील चक्रामध्ये त्यांनी प्रवेश केलेला